काय झालं बाई? काय झोपली ग? लई टेन्शन आलंय ग. अरे देवा, उठ उठ, जरा पाणी बिनी पिऊ. लई टेन्शन आलंय. पाणी वगैरे पी. अरे तुझं काय टेन्शन आहे सांग बाई, मोकळं कर. टेन्शन बरं वाटते जरा. काय सांगू माझी कर्माची कहाणी. कसं लगीन झालं तसं माझा वनवासच आहे. मला काय सुख लागलं नाही बघ. सुख लागलं नाही मला. लई कष्ट केलं मी. हो ना. लई कष्ट केलं मी. मला काय सुख लागलं नाही. लई म्हणजे लई कष्ट केलं. कपडे शिवले, मेथी डबे केले, पिठाची गिरणी चालवली आणि माझं काय कष्ट चुकलं नाही. मला सुख लागल वाटलं होतं आता, पण देवानं माझं पोरगच नेलं. लहान लहान लेकरं. कशामुळे पण गेलं पोरग? अगं माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला ग. माझं पोरग जाग्यावरच मेलं ग. लई वनवास आहे बघ माझा. झालं आता, गेलं आता. किती वर्ष झाली त्याला सांग बरं? किती कवा गेले पोरग तुझं? 5-6 वर्ष झालं जाऊन, पण मला आठवण जात नाही माझ्या लेकराची अजून. जात नाही ना? नाही जात. एकच पोरग होतं, नवसान झालत ते पण. काय सांगू तुला. पोरी किती तुला? 3 पोरी होते. पोरींच झालं लगीन. पोरींच्या पाठीवर नवसानी पोरग झालत. बालाजीला जाऊन जावळ काढलं होतं. आता लग्न झाले का? पोराचं लग्न झालं. 5 वर्ष झाले लग्न घेऊन. 5 वर्ष संसार केला माझ्या पोराने, आणि तेव्हानं त्याला नेलं. नातवंड आहेत का काय? एक नातू आहे, एक नात आहे. आता ते लेकरं मी सांभाळते. काय करू सांग. लय माझा वनवास. मला काय सुख लागलं नाही बघ. सुख लागलं नाही मला. ए सखू, ये ग इकडे जरा. बघ बाई, हिला किती टेन्शन आलंय. पोराचं आठवण काढून रडायला लागली. बघीन लय रडायला लागली. टेन्शन घेतल्यानं काय आठवण झाली का पोराची? येते का माईचं काळीज आहे शेवटी. काय करू सांग. आईचं पोराची काळीज आठवण येते मला. तळ हाताच्या थोडासा अंगाव काटायला लई सांभाळ मी, लई सांभाळ मी. लई कष्ट केलं. दारोदार फिरून साड्या ऐकल्या, जाऊ दे आता. किती वर्ष कपडे शिवले. लई कष्ट केलं मी. मला सुख लागलं नाही. आता सुख आलं होतं तर ती देवानं हिरावून घेतलं माझं पोरग. आता सून हाय, लहान लहान लेकर. सुनाला आता अगं आधारच नेला देवानीचा. आधार घेऊन गेला. एकच पोरग होतं, ती बी नेलं देवाने. जाऊ दे आता. नातू आहे ना, त्याच्याकडे बघून राहायचं आता. काय करायचं आता. आता तू जर तब्येत खराब झाली तर नातरुंडाकड ह्याच्याकड कोण त्यालाच मोठं करायचं, त्याला शाळा आता शिकायची. सुनाला शिकवलं नर्सिंग कोर्स. सून जाती कामाला. माईचं काळीज आहे म्हणलं. मी घरातलं काम करते आणि नातवंड सांभाळत घरात बसते. सून जाते कामाला. काय करू सांग. माझा वनवास काय चुकला नाही बघ. माझा वनवास चुकला नाही बघ. रडू नको. बस कर. उन्हाचा पार आहे. नाही चक्कर गं बाई. काम कसं पडलेत रडू बघ, नको किती सांग. काम पडलेत. चक्कर सून येत नाही का रानात कामाला? सुनाला नर्सिंग कोर्स शिकवलाय. अच्छा अच्छा. मग तू एकटं शेतातलं करते? एकटीच करते. शिकू नाही काढले वाटते. काय थोडे आहे ते. घरी खायलाच लागतात. हा. ते बी कोणाला खाऊ वाटतात. काय मला तर जेवण पण जात नाही बघ. जाऊ किती दे, नको टेन्शन घेऊ. कसले बाई, खराब झाले बघ मी. मला लोक म्हणायचं बावली सारखी दिसाली, एवढी का खराब झाली म्हणाले. मग काय सांगू आईचं लोकाला. काळीज आहे ना. माय तुम्हीच आहे म्हणून धीर धरला एवढा. काय करायचं. माझ्यासारखी तुला हापखोली असते बाबा. असा टाइम येऊ नये कोणा. मला कधी एक गोळी खायची माहित नव्हती. मला पोरग मेलं आणि मला शुगर झाला टेन्शन घेऊन. आता Accident गोळ्यावर झाला माझं वाटतं. जीवन आहे बघ. काय करू सांग. तर डोळे पुस. रडू नको. पाणी पिलं का? पाणी द्या. पाणी पाणी पी. पिले, दिली ना पाणी प्यायला. करायचं अजून काय? पाणी पिऊन घे. पी जरा पाणी. जर कामाला लागा. आता जरा कसं ओरडत बसणार, कसं व्हायचं सांग. शेवटी काम तर काम करावंच लागणार आहे. मरेपर्यंत काम करावं लागणार आहे आपल्याला. माझा वनवास काय चुकला नाही. काय करायचं. कर्माची फळं बनायची आपलं. काय करायचं. कर्माला कर्माला दोष. मी सगळ्याचं चांगलं केलं. दिरांचे लग्न केले, जावांची बांधपण केली. काय जा कामाला. तू बस इथं. मी माझं कामाला लागते. हा. काम केल्याशिवाय जमत नाही बाई. काय करायचं. काय झालं असं काम करावंच लागतंय. बरोबर आहे. बस तू इथं.